श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवीत तसे कर जोडून भक्तिभावे करुनी स्वामी निरोपिले आम्हासी. श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती म्हणता शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुनी औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय शिरोळ नामी ग्रामासी विप्र एक परियेसी गंगाधर नाम ऐसी वेदरत होता जाणा त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होऊनी सवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नव्हे कवणे परी स्थिर राहणी कर्म विपाकेसी विचार करती तिच्या दोषासी पुत्र शोक व्हावयासी पातकतये वेळी सांगते विप्र विद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करती तये वेळी गर्भपात स्त्रियांसी जे जन करती तामसी पावती वांज जन्मासी झाले पुत्र मरती जाणा अश्ववध गोवध करी वांज होय सदा ज्वरी एकदा परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो जाणा विप्र म्हणती तियेसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसतसे आम्हासी सांगू एका एकचिते शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी मागता तुवा न देसी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिदला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच्य झाला असे गर्भपात करीतो तुझ अजाहल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी एकोणी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतप्त होऊनी अंतःकरण द्विजचरणी लागली ऐसी पापिणी दुराचारी बुडाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणे तसे विप्र म्हणती तियेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे त्यासी कारणे उद्धारगती 16वे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एकशती तया गोत्र द्विजासी तेने होय तुझ बरवे एका भावे आचरावे कृष्णातिरी वास करावे 1 मास उपवासी पंचगंगा संगमेसी तीर्थे असती बहुवसी औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा पापविनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्नपन अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य तीर्थी विधिपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमनी येणे परी भक्तीने मास एक आचरावे स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मासाचरोणी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी 100 त्याचे नामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्राह्मण संबंध परिहरेल असे सांगता द्विजवरी 19 चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियेसा कष्ट करीन आपुले देही उपवासादी पूजा पाही मासोपवासा एक भावी करीन आपण गुरुसेवा विप्र म्हणती एक बाळे तू ते द्रव्य इतुके न मिळे सेवा करी ओ मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता तो कृपाळू भक्तांसी निवारील ब्रह्महत्या दोषासी ती चितुके येईल तुझ्या शक्तीसी द्रव्य वेची गुरु निरोपे परिसोनी द्विजवचन विप्रवनिता संतोषोन गेली त्वरित ठाकोन जेथे स्थान स्त्री गुरुचे स्नान करून संगमासी पापविनाशी विधीसी 7 वेळेस न पनेसी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्यतीर्थी करुणी स्नान पूजा करुणी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुणी नमन करीतसे उपवास येणे परी दिवस 3 सेवा करिता ते ब्राह्मणी आला विप्र तिच्या स्वप्नी द्रव्य मागे 101 अत्यापी जरी न देसी
घेईन तुझे प्राणासी, पुढे तुझ्या वंशासी, वाढो नेदी अवदारी, वाया करसी तू सायासी, पुत्र कैचे तुझे वंशी, म्हणून कोपे मारावयासी, आला पिशाच स्वप्नात, भयचकित ते वनिता, औदुंबरा आड रिगता, तव देखिले श्री गुरुनाथा, तया पाठी निघाली, अभय देऊनी नारीसी, वारिता झाला ब्राह्मणासी, पुसती श्री गुरु तयासी, का मारीसी श्रेयसी, विप्रविनिवी श्री गुरुसी, जन्मांतरी आपणासी, अपहार केला द्रव्यासी, प्राण त्यजिला यास्तव, स्वामी कृपाळू सर्वांसी, आमचे शत्रूचा पक्षपात करीसी, तुम्ही यतीश्वर तापसी, पक्षपात करू नये, एकोनितयाचे वचन, श्री गुरु म्हणती कोपोन, उपद्रव देसी भक्तजना, तू ते शिक्षा करू जाण, आम्ही सांगू ते जेणे रीती, जरी एकसी हितार्थी, तुझ होईल सद्गती, पिशाचत्व परिहरेल, जे काय देईल विप्रवनिता, तू अंगीकारावे सर्वता, जरी न येई तुझ्या चित्ता, जाई आता येथून, राखीन माझ्या भक्तांसी, वंशोवंशी अभिवृद्धीसी, पुनरपी जरी पाहू ऐसी, शिक्षा करू म्हणती गुरु, एकोने श्री गुरुचे वचन, विप्र पिशाच करी नमन, स्वामी तुझे देखील चरण, उद्धरावे आपणासी, श्री गुरु म्हणती तयासी, विप्रवनिता भावेसी, व करील कर्म 10 दिवशी, गती होईल तू ते जाणा, येणे परी तयासी, निरोप देती स्त्रियेसी, जे असेल तुझ पाशी, आचरी कर्म तया नामी, अष्टतीर्थी स्नान करी, तया नामे अवधारी, 7 दिवस येणे परी, स्नपन करी औदुंबरा, ब्रह्महत्या तुझे दोषी, जातील त्वरित भरवसी, कन्यापुत्र पूर्णायुषी, होतील म्हणती श्रीगुरु, ऐसे देखोनी जागृती, विप्रवनिता भयचकित, ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती, न विसंबे मनात, श्री गुरु निरोपे 10 दिवस, केले आचरण परियेस, ब्रह्महत्या गेला दोष, गती झाली ब्राह्मणासी, एरे दिवशी स्वप्नात, प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ, नारिकेल 2 देत, भरली ओटी तियेची, म्हणे पारणे करी ओ तू आता, पुत्र होतील वेदरता, वाढे त्याची संतती बहुता, चिंता न करी अहो बाळे, पुढे तया नारीसी, पुत्रमयुग्म शतायुषी, झाले श्री गुरु कृपेसी, एकचित्ते परियेसा, व्रतबंध करती ज्येष्ठासी, समारंभ अनंत हर्षी, चौल कर्म दुजियासी, करू पाहती माता पिता, समारंभ करी जनिता, चली चौर कर्म करणे मनी, पुत्रासी झाले वर्षे 3, अल्त्योल्लास मानसी, समारंभ अतिप्रीती, करीती झाली आयती, पूर्व दिवस मध्यरात्री, आली व्याधी कुमारासी, व्याधी असती अष्टोत्तर, एकाहून एक थोर, तयामध्ये झोका तीव्र, धनुर्वात तयासी, अवयवा कोणी दिसे भयानक नैनी, येणे परी दिवस 3, कष्ट तसे तो बाळ, तया दिवशी अस्तमानी, पंचत्व पावला तक्षणी, शोक करीती जनक जननी, एका स्रोते एकचिते, प्रेत पुत्रावरी लोळे, अलिंगोनी परिबळे, वेष्ठोनिया माया जाळे, प्रलापितसे तेनारी, म्हणे ताता पुत्रराया, प्राणरक्षका माझ्या प्रिया, माते केवी सोडोनिया, जासी कठोर मन करुनी, पुत्र व्याले 5 आपण, त्यात तू एक निदान, जदी जाहले गर्भधारण, तै पासाव संतोष, श्री गुरुनी दिदला मातेवर, पुत्र होईल निर्धार, त्याने मज हर्ष फार, वरद पिंड म्हणूनी, दुःख झाले मज बहुत, विसरले बाळा तुझ देखत, तू तारक आमचा सत्य, म्हणून विश्वास केला जाण, ऐसे नाना परी देखा, दुःख करीते बाळिका, निवारण करीती सकळा, वाया दुःख तू का करीसी, अवतारी हुताती हरिहर, तेही न राहती स्थिर, तुम्ही तरी मनुष्य नर, काय अडळ तुम्हासी, येणे परी सांगती जन, आणखी दुःख आठवी मन, म्हणे माते दिदले दान, स्थिर म्हणून दोन्ही फळे, श्री गुरु नरसिंह सरस्वती, भूमंडळी महाख्याती, औदुंबरी वसती, त्यांनी दिदले मजसूत, त्याचे बोल केवी मिथ्या, माते दिदला वर सत्या, त्यासी घडो माझी हत्या, पुत्रासवे देईन प्राण, म्हणून आठवी श्री गुरुसी, देवा माते गांजिलेसी, विश्वास केला मी तुम्हासी, सत्यवाक्य तुझे म्हणत, आपण केले पुनच्चरण, फळा आले मज साधन, आता तुझवरी देईन प्राण, काय विश्वास तुझ्या ठाई, येणे परी अहोरात्री, दुःख करे तसे ते नारी, उदय झाला दिनकरी, प्रातकाळी परियेसा, द्विज ज्ञाती म्हणो मिळवणी सकळी,
येती तये स्त्रिये जवळी, वाया दुःख सर्व काळी, करसी मूर्खपणे तू, जे जे समी होणार गती, ब्रह्मादिका न चुके ख्याती, चला जाऊ गंगे प्रती, प्रेतसंस्कार करू आता, ऐसे वचन एकोनी, महा आक्रोश करी मनी, आपणासहित घाला वन्नी, अथवा नेदी प्रेतासी, आपणासहित बाळासी, करापा अग्नी प्रवेशी, एरवी नेदी प्रेतासी, म्हणून निवरी बंधी बाळा, लोक म्हणती तियेसी, नवसी तू स्त्री कर्कशी, प्रेतासवे प्राण देसी, कवन धर्म सांगा अम्मा, नाही देखले न ऐकले कानी, पुत्रासवे देती प्राण कोणी, वाया बोलसी मूर्खपणी, आत्महत्या महादोष, दिवस गेला 2 प्रहर, प्रेतासी करून निधी संस्कार, अथवा न ये गंगा तीर, ग्रामी आकांत वर्तला, इतुकिया अवसरी, आला एक ब्रह्मचारी, सांगे तिसी सविस्तारी, आत्मज्ञान तैवेळी, येती नव्हे तोची गुरु, आला नरवेश धारू, नरसिंह सरस्वती अवतारू, भक्तवत्सल परियेसा, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, नरसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, ब्रह्मसंबंध परिहार प्रेत जननी शोकनम, नाम विंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला। ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना। अनेक भक्तांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही। म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे। रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल, त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता। प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका। आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल। तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे। त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल। याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते। या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते। तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा। शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा। पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात। श्री गुरुदेव दत्त।